आपण बघताय एबीपी माझा. एक मोठी अपडेट येते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडची खाती जाहीर झालेली आहेत. 3 खात्यांची जबाबदारी सध्या त्यांच्याकडे आहे, सोपवण्यात आलेली आहे. राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ ही खाती आता सुनेत्रा पवार यांच्याकडे असतील. तर अर्थ खातं सध्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याचकडे राहील अशी सध्याची माहिती आहे. या घडीची मोठी अपडेट आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडची एक खाती ज्याचं वाटप जाहीर झालेल्या 3 खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ अशी 3 खाती त्यांच्याकडे सोपवण्यात आली. तर अर्थ खातं जे अजित पवारांकडे होतं ते मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सध्या असेल अशी माहिती समोर येते. काही वेळापूर्वीच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांच्याकडे नेमकी कोणती खाती असणार याबद्दल चर्चा सुरू झालेली होती आणि त्यात ती खाती जाहीर झालेली आहेत. एकूण 3 खाती त्यांच्याकडे असणार आहेत. अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत. आपले प्रतिनिधी अभिषेक, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर काही वेळातच खाती देखील जाहीर झाली आहेत. आता अभिषेक, नक्कीच आपण जसं म्हटलं होतं पोर्टफोलिओ हा जाहीर होईल आणि आपण पोर्टफोलिओ देखील बघतो आहे. 3 खाती ही सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेली आहेत. राज्य उत्पादन शुल्क असेल किंवा क्रीडा व युवक कल्याण आणि दुसरीकडे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ अशी 3 ही खाती आहेत जी देण्यात आली आहेत. मात्र दुसरीकडे अर्थ विभाग जो आहे, अर्थ खातं जे आहे ते मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्याचकडे ठेवल्याचं दिसतं आहे. एकूणच आत्ताच जर पाहायचं तर अर्थसंकल्प देखील थोड्या दिवसात आपल्याला जाहीर होताना पाहायला मिळणार आहे. सुनेत्रा पवार ह्या तशा अनुभवी व्यक्ती आपल्याला प्रशासनातल्या पाहायला मिळत नाहीत. त्याच राष्ट्रवादीकडे ती खाती राहावी अशा प्रकारची मागणी देखील आपल्याला फार होताना पाहायला मिळालेली होती. आग्रही मागणी होती आणि अशातच सध्याला तात्पुरतं मुख्यमंत्र्यांकडे आपल्याला अर्थ खातं हे पाहायला मिळत आहे. एकूणच यामध्ये प्रामुख्यानं जर का पाहायचं तर 3 खाती जी राष्ट्रवादीच्या खात्यातली होती, राष्ट्रवादीच्या वाट्यातली होती ती त्यांना मिळाली आहे. मात्र अर्थ खातं हे आता मुख्यमंत्र्यांकडनं आपल्याकडे गेल्याचं आपल्याला दिसतंय. धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान सुनेत्रा